मला आहे ना मोर असलेली नाही, मोरचीच आहे. हा प्लेन मध्ये पण चालेल ना. हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. ही दिवाळी तुम्हाला सर्वांना आनंदाची, आरोग्याची आणि भरभराटीची जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आज आहे धनत्रयोदशी, तर तुम्हाला सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे मी धनतेरसला ना काही वस्तू खरेदी करत असते. तर मी इथे भांड्यांच्या मोठ्या एका शॉपमध्ये आलेली आहे. सिन्नरपासून 1-2 किलोमीटरचं अंतर आहे. तर या ठिकाणी ना खूप सारी भांडी मला बघायला मिळाली. मुख्यतः मला पितळाच्या वस्तू घ्यायच्या होत्या, तर त्या काय घेणार आहे मी तुम्हाला पुढे दाखवते. दरवर्षी मी काही ना काही पितळीची वस्तू खरेदीच करते आजच्या दिवशी. आणि या ठिकाणी मला आहे ना खूप छान छान मस्त समई दिसल्या, तर मला समई घ्यायच्या होत्या. बऱ्याच दिवसांपासून आहे ना घ्यायची होती, पण मी ठरवलं होतं की मी धनतेरसच्याच दिवशी घेईन. हे माझे लहान काका आहे, तर ते मला आहे ना खूप साऱ्या समईना दाखवत होते. मला आहे ना मोर असलेली नाही, मोरचीच आहे. हा प्लेन मध्ये पण चालेल ना. आज मी ना समई घ्यायला आले. तर हे माझे काका, वडिलांचे लहान भाऊ. तर मोठं शॉप आहे भांड्यांचं, तर ते मला दाखवत आहे समई. आज धनत्रयोदशी ना, आजच्या दिवशी पितळ घेतलेलं शुभ राहतं ना. शुभ असतं. तर मला समया घ्यायच्या होत्या मोठ्या थोड्याशा. माझ्याकडे आहे एकच, पण ती सिंगल आहे आणि 2 घ्यायचे आहे मला. तर दाखवते आता. माझी खूप दिवसांची इच्छा होती समई घ्यायची, तर आज मला मनासारख्या समई इथे मिळाल्या मोराच्या आकाराच्या. तर हे बघा 2 घेतलेल्या आहे मी एकसारख्या. पूजेमध्ये दोन्ही पण समई खूप छान मस्त ठेवल्यानंतर दिसतात. तर चला म्हटलं दोन्ही समईंची प्राईस मी तुम्हाला पुढे सांगते किती आहे. त्यासोबत मी ह्या प्लेट पण घेतल्या पितळी. पूजेमध्ये आपण यामध्ये काही ना काही वस्तू ठेवू शकतो म्हणून मग मी घेतल्या. आणि मिस्टरांना छोटीशी बादली घ्यायची होती स्टीलची, विहिरीतून पाणी काढण्यासाठी, तर ती घेतली. त्यानंतर आता आम्ही निघालो आहे मार्केटला, कारण मार्केटमध्ये बऱ्याचशा वस्तू मला अजून घ्यायच्या आहे पूजेच्या. मावळता सूर्य खूप छान मस्त दिसतो ना. तर चला 5:30 वाजत आलेले होते, बराच वेळ झालेला होता. धनतेरसची पूजा आहे ना 6 नंतर मांडायची होती, कारण मुहूर्त 6 नंतरचा होता. तर म्हटलं चला आता पूजेच्या वस्तू पण घेऊ. तर आजच्या दिवशी ना झाडू म्हणजे शिरई किंवा लाह्या बत्तासे, पंती या सर्व काही वस्तू घेणं शुभ असतं. नारळ, श्रीफळ मला घ्यायचं होतं, नागलीचे पानं घ्यायचे होते पूजेसाठी. ज्या ज्या वस्तू मला लागतात त्या मी पटापट घेतल्या. आज मार्केटमध्ये पण खूप जास्त गर्दी होती. त्यानंतर उसाच्या गुऱ्हाळामध्ये आलो आहे आम्ही रस पिण्यासाठी, कारण आज प्रदोष पण होता मला, उपवास. त्यामुळे मग म्हटलं चला मस्त रस पिऊ. आणि त्यानंतर मग घरी आली मी. चला आता तुम्हाला काय काय आणलेलं आहे ते सर्व काही दाखवते. जे मला दिसेल ते मी पटापट घेतलं. चूल पण खूप छान मिळाली मला, 50 रुपयालाच मिळाली ही चूल. तर मागच्या वर्षी पण मी घेतलेली होती, पण ती खराब झाली. दरवर्षी दिवाळीच्या वेळेस मी चूल घेत असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला चूल पण पुजावी लागते. त्यानंतर हा रांगोळीचा छाप आणला मी पंथीच्या आकाराचा, पण तो काही एवढा व्यवस्थित निघाला नाही. बोळकुळे पण आणले रंगीबिरंगी. माझ्याकडे होते जुने, पण ते खूप छोटे छोटे होते, तर मी हे नवीन घेतले. आणि नागलीचे पानं, श्रीफळ घेतलं, फुलं, हार, वेणी. आजच्या पूजेसाठी ज्या पण वस्तू लागतात त्याही मी घेतल्या. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या काही वस्तू लागतील त्याही आणल्या. पंती आणि ही लक्ष्मीची पावलं तर मला खूप जास्त आवडली. फक्त 50 रुपयाची मला पूजेमध्ये ठेवायची होती, तर मी घेतली. आणि ह्या रंगीबिरंगी पंती कलरफुल खूप छान मस्त वाटतात ना पंती. घरी पण आपण अशा तयार करू शकतो, पण एवढा वेळ पाहिजे आपल्याकडे. तर मी ह्या रेडीमेडच घेऊन आली मी. चला आता मी तुम्हाला इथे पितळी वस्तू दाखवते. तर 4 ह्या प्लेट घेतल्या मी आणि 2 समई. तर समई खूप जास्त जड आहे वजनाला आणि आकार पण खूप छान आहे समईचा. तर ह्या 2 समई मला 3000ला पडलेल्या आहे, म्हणजे 1500 रुपयाची एक असे. तर खूप जास्त मोठी पण नाही आणि खूप जास्त छोटी नाही, मिडियम घेतलेली आहे मी. त्यानंतर आता ज्या ठिकाणी मला पूजा मांडणी करायची, तर तिथे ना आधी स्वस्तिक काढून घ्यायचं. संपूर्ण घर मी गोमूत्र, हळद, खडमीठ टाकून ना स्वच्छ करून घेतलेलं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला पूजेची मांडणी करायची ना ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर त्यावरती एखादं शुभचिन्ह काढायचं आणि नंतरच मग पूजेची मांडणी करायची. तर इथे मी स्वस्तिक काढते. स्वस्तिकमध्ये टिंब दिल्यानंतरच ते पूर्ण होतं आणि बाजूने ना 2 रेषा काढायच्या. त्यानंतर त्यावरती मग पाट किंवा चौरंग ठेवायचा. पण त्याआधी इथे आपल्याला स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे.
हळदी कुंकू अक्षता वाहून त्यानंतर मग एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा। तर इथे मी चौरंग ठेवते। बाप्पांच्या मंदिरा शेजारीच मी पूजेची मांडणी करते। तुम्ही देवघरासमोर केली तरी पण चालेल, पण तिथे खूप जास्त जागा नाही ना, म्हणून मग मी इकडे पूजा मांडते। आता मला समय ठेवायची आहे चौरंगावरती, तर या ठिकाणी मी अक्षता ठेवल्या आहे थोड्या थोड्या, त्यावरती पण हळदी कुंकू वाहून पूजा करून घेते। नवीन दिवा किंवा समय आणल्यानंतर पहिले त्याची पूजा करून घ्यायची, त्यानंतर मग अग्नीच्या साक्षीनेच आपण सर्व काही पूजा करायची असते। तर समय लावून घेतल्या, आधी मी पुढे ठेवल्या होत्या, पण नंतर मग मी मागे ठेवल्या, कारण फॅनच्या हवेने ना समय राहत नव्हत्या। आता इथे मी छोटासा चौरंग ठेवलेला आहे आणि त्यावरती पण वस्त्र अंथरलं। आता यावरती धन्वंतरी देवतेचा हा माझ्याकडे फोटो आहे, तर मी तो ठेवते। तुमच्याकडे नसेल तर नाही ठेवला तरी पण चालेल। आता इथे आपल्याला एक कलश पण मांडायचा आहे, तर कलशामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये पण हळदी कुंकू अक्षता सुपारी आणि एखादं नाणं टाकायचं आहे 1 रुपयाचं। पाण्याची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर त्यावरती विड्याची 5 किंवा 7 पानं ठेवायची आणि श्रीफळ ठेवायचं शेंडीवर करून। तर अशा प्रकारे आपल्याला ह्या कलशाची मांडणी करायची आहे आणि कलशाची पण स्थापना केल्यानंतर आपल्याला पूजा करायची। त्यानंतर 2-2 प्रमाणे 3 ठिकाणी मी विड्याची पानं ठेवते। या विड्याच्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पा, कुबेर देवता आणि श्री महालक्ष्मीचं जे श्रीयंत्र आहे ना ते ठेवायचं आहे। आज आपल्याला श्री महालक्ष्मींसोबत कुबेर देवताची पण पूजा करायची, तर माझ्याकडे हे कुबेर यंत्र आहे। तुमच्याकडे यंत्र नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून पण कुबेर देवतांची स्थापना करायची। इथे विड्याच्या पानावरती कुबेर चावी, कुबेर पोटली सर्व काही इथे मी ठेवलेलं आहे आणि सुपारी म्हणून कुबेर देवताची इथे स्थापना केली। श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ पण ठेवायची। आता माझी सर्व काही पूजेची मांडणी झालेली होती। सर्वात शेवटी ना छोटीशी मस्त रांगोळी काढते इथे मी। पूजेची मांडणी संपूर्ण काही तुम्हाला दाखवली नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता। सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर आता सर्वात शेवटी आपल्याला 13 दिवे किंवा 13 पंथी लावायचे असतात आजच्या दिवशी। तर इथे मी 13 पंथी लावून घेतलेल्या आहे आणि त्या ठेवते पूजेसमोर। पंथी दिवा लावल्यानंतर अजूनच रोषणाई वाढते आणि पूजा पण खूप प्रसन्न दिसते। आजच्या दिवशी आपण पितळीची वस्तू खरेदी करणं खूप शुभ असतं, कारण समुद्र मंथनाच्या वेळेस ना धन्वंतरी देवता हे 5वे रत्न म्हणून प्रकट झाले होते आणि त्यांच्या हातामध्ये पितळी कलश होता। त्यामुळे मग आज आपण काहीतरी पितळीची वस्तू किंवा सोने चांदीची वस्तू जरी तुम्ही खरेदी केली ना तरी पण शुभ असतं। आजच्या दिवशी आपल्याकडे जे काही धन असतं ना ते इथे ठेवायचं असतं, जसं आपलं ATM कार्ड, पासबुक किंवा काही पैसे, सोनं चांदीच्या काही वस्तू असतात त्या ठेवायच्या असतात। आयुर्वेदिक वनस्पती इथे आज ठेवल्या जातात, त्यांचीही पूजा करतात। इथे मी एका डिशमध्ये आलं, लिंबू, काही खडे मसाले ठेवलेले। यामध्ये तुम्ही कोरफड, कढीपत्ता, तुळस किंवा कडुलिंबाची पानं असं पण ठेवू शकता, ज्या पण आयुर्वेदिक वस्तू आहे त्या। आणि बोळकुळ्यांमध्ये इथे मी धान्य भरून ठेवलेले, लाह्या बत्तासे, धने पण ठेवलेले प्रसाद म्हणून। आज अशा प्रकारे माझी धनतेरसची पूजा मांडणी झालेली, तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। बाहेरच्या ओट्यावरती रांगोळी काही काढली नाही, कारण कालची रांगोळी तशीच होती, त्यामुळे मग ती रांगोळी मी तशीच ठेवली आणि खिडकीमध्ये पंथी वगैरे लावून दिली, बाहेरची लाईटिंग सर्व काही चालू करून दिली। दरवाजाला तोरण पण लावलं, माळांचंच लावलं आणि अशा प्रकारे पूजा केली। बाहेरची पण उंबरठ्याची पूजा केली, तिथे पण पंथी लावून दिली आणि तुळशीलाही दिवा लावला। तर सर्व काही बाहेरची पूजा माझी संध्याकाळची तर झालेली होती। सर्व पूजा झाल्यानंतर मग यमदीप पण बनवायचा होता मला, कारण आज आपल्याला यमदेवतेला यमदीप दान करायचा असतो। आता सर्वात आधी बाप्पांची पूजा करून घेते। काल मला एका ताईंनी सांगितलं की बाप्पांच्या चरणावरती हळदी कुंकू वाहत जा, मी तसंच करते। बाप्पांच्या कपाळी मी अष्टगंध लावत असते आणि त्यावरती अक्षता ठेवत असते। आणि कालचा व्हिडिओ बघून तर खूप साऱ्या ताईंना रडू पण आलं, कारण पूजा आपल्या घरी आता या दिवाळीला आहे, पुढच्या वर्षी ती तिच्या घरी असेल दिवाळीला सणाला। तर प्रत्येक मुलगी आपल्या आईवडिलांकडे येतच असते माहेरी। मला असं काही म्हणायचं नव्हतं की तिची शेवटची दिवाळी, पण आपल्या घरामध्ये ती या वर्षी आहे, पुढच्या वर्षी ती तिच्या घरात राहील असं मला म्हणायचं होतं। त्यामध्ये पण एक आनंदच आहे आणि छान वाटलं मला तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचून,
खूप छान छान मस्त सर्वच ताईंनी कमेंट केल्या, पण कामाच्या घाईगडबडीमध्ये ना मला रिप्लाय द्यायला जमत नाही आहे सध्या. चला आता माझी सर्व काही पूजा मांडणी झालेली आहे. आज धनत्रयोदशीची पूजा कशी मांडतात सर्व काही तुम्हाला व्हिडिओमधून दाखवलं मी. आणि धूप अगरबत्तीचा सुगंध संपूर्ण घरामध्ये दरवळतोय. घरातलं वातावरण एकदम असं मंगलमय प्रसन्न झालेलं आहे. तर आता मी ना पूजा करून घेते, त्यानंतर स्वयंपाक करायचा आहे, नैवेद्य बनवायचा आहे. राहुल पण बाहेर गेलेला आहे, त्याला ड्रेस घ्यायला गेला, कारण धनतेरसच्या दिवशी नवीन कपडे घेणं पण चांगलं असतं ना. मग त्याला म्हटलं तूच जा, मला तर वेळ नव्हता. तर छान मस्त प्रसन्न वाटतंय पूजा बघून. असं वाटतं इथून उठूच नाही, पण उठावं लागेल, स्वयंपाक करायचा आहे. बाहेर पण सर्व काही दिवे पण ती लावून दिली मी, आणि पूजा काही अजून आलेली नाही. एवढी सर्व काही पूजा मांडायला मला जवळपास 1 तास तरी लागलाय, 1-1.5 तास लागलाय. आणला का पॅन्ट माझ्या साईजची नव्हती, पॅन्ट दुसरीकडून घ्यायला लागल्यावर. छान आहे, कलर मस्त आहे. राहुलने त्याच्यासाठी ना मस्त नेव्ही ब्लू कलरचा कुर्ता आणलेला होता, मला पण आवडला. दिवाळीच्या दिवशी घालेल तो, तेव्हा तुम्हाला दाखवेल मी. आता इथे मी यमदीप करते. तर गव्हाच्या कणकेपासूनच आपल्याला हा दिवा बनवायचा असतो. बरेच जण पंती पण ठेवतात, पण गव्हाच्या कणकेपासून केलेला दिवा आहे ना चांगला असतो. म्हणून मग मी हा कणकेच्या पिठापासूनच तयार करून घेते. तर या पिठामध्ये ना आपल्याला मीठ वगैरे काही टाकायचं नाही आहे, हळद टाकली तर चालेल, पण मी फक्त पाणी आणि गव्हाचं पीठ मिक्स करून हा दिवा बनवला आहे. आता या दिव्याला थोडासा मोठा आकार देते, कारण हा दिवा आहे ना खूप जास्त वेळ चालला पाहिजे. जितका जास्त वेळ तो जळत राहील ना तितकं चांगलं असतं, म्हणून थोडासा मोठाच करायचा. आता हा दिवा आपल्याला घराच्या दक्षिण बाजूला ठेवायचा आहे, म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून याची वात लावायची आहे आपल्याला. तर दिव्यामध्ये मी डबल वात करून टाकलेली आहे आणि तेल टाकायचं. या दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे डिशमध्ये. चला आता हा दिवा बाहेरच्या ठिकाणी ठेवायचा ना, त्या ठिकाणी आधी थोडीशी रांगोळी काढून घ्यायची. तर खाली थोडासा मातीचा ओटा आहे ना, म्हणून मग मी त्यावरती थोडीशी ही झाकणी ठेवलेली आहे आणि त्यावरती स्वस्तिक काढलं, पूजा करून घेतली. आणि त्याच्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. दक्षिणेकडे तोंड करून वात लावायची आहे. तर वात लावल्यानंतर दिव्याची पण हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची. अशा प्रकारे यमदीप दान करायचा आहे आणि यमदेवतेला प्रार्थना करायची, आपल्यावरचं अकाली मृत्यूचं संकट टळावं, म्हणजे आपल्या परिवारामध्ये पण कोणालाही अकाली मृत्यू येऊ नये, त्यासाठी हा दीप येणं दान करायचा असतो. सर्व पूजा झाल्यानंतर मग मी स्वयंपाक बनवला, सर्व देवांना नैवेद्य अर्पण केला आणि आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आजची पूजा माझी धनतेरसची तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसह लवकरच. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.